नमस्कार. पंकजचा सगळा खोटारडेपणा सर्वांसमोर आलेला असतो. सुधाकरराव पंकजला म्हणतात, पंकज, काय करायचं तुझं? तुला जसं वागायचं असं तसंच तू वागतोस. शेवटी तू आता सगळंच वाटोळं केलंस. तेव्हा लगेच पंकज बोलतो, पप्पा, तसं काही नाही. तुम्ही काळजी करू नका. मी जरी आता लॉसमध्ये गेलो असलो ना, तरी सुद्धा 2 दिवसात मला पैसे मिळतील. एकदा जर का मला पैसे मिळाले की ह्या सत्याचे आणि या मीराचे दागिने मी तुम्हाला आणून देईन. तेव्हा लगेच आजी बोलते, पंकज, अरे गप्प बस. तुझ्यावरती तर माझा विश्वासच नाहीये. 1 नंबरचा खोटारडा आहेस तू, खोटारडा. तेव्हा लगेच निरूपा बोलते, आता तो म्हणतोय तर विश्वास ठेवा ना. कशाला असं वागताय? हे बघा, हे असं वागताना प्रत्येक वेळेला त्याच्याशी, म्हणून तर तो तुमच्याशी उद्धटपणे वागतो. प्लीज प्लीज आता शांत राहा. तेव्हा मात्र सुधाकररावांची खूपच चिडचिड होते. त्यावेळेला ते म्हणतात, निरूपा, या सगळ्या गोष्टी घडतायत ना त्या तुझ्यामुळे. तू नेहमीच तुझ्या या लेकाला पाठीशी घातलंस. खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला त्याच्या नको त्या गोष्टींमध्ये तू लक्ष घातलंस आणि त्याला पाठिंबा दिलास. म्हणूनच तर तो माझं काहीही ऐकत नाही. हातातून गेलाय तो पूर्ण. तेव्हा लगेच देविका बोलते, बेबी, तू त्यांचे पैसे का घेतलेस? का ते दागिने विकलेस? का प्रत्येक वेळेला मला तोंडावर पडतोस? तेव्हा रिया बोलते, काय ना देविका, नको तिथे चोंबडेपणा करायची तुला सवयच आहे. देविका, एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा आता मात्र तुला मी माफ करणार नाही. आणि देविका, तुझ्या याच गोष्टी मला पटत नाहीये. तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी मीरा बोलते, पंकज आणि सासूबाई, तुम्ही माझ्या नवऱ्याशी जे काही वागलात ना ते चुकीचं होतं आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. आता मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही, यापुढे माझा नवरा तुमच्याशी चांगुलपणानेच वागेल असं होणार नाही. इकडे सकाळी सकाळी पंकज दुकानात गेलेला असतो आणि त्याच वेळेला दुकानचा खरा मालक तिथे आलेला असतो. तो सरळ जाऊन पंकजची कॉलर पकडतो आणि म्हणतो, 1 नंबरचा बेशिस्त माणूस आहेस तू. त्या सत्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला आणि तुझ्या हातात दुकान सोपवलं. पण तू काय केलंस? तू तर उद्ध्वस्त केलंस पूर्णपणे. मला उद्ध्वस्त केलंस. तेव्हा लगेच पंकज बोलतो, अहो माझं ऐकून तरी घ्या. अहो तुम्ही नका काळजी करू. तुम्ही कशाला काळजी करताय? त्यावेळेला लगेच तो दुकान मालक बोलतोय, गप्प बस. आत्ताच्या आत्ता माझ्या दुकानातून चालतं पडायचं आणि परत तुझं थोबाड सुद्धा दाखवायचं नाही. परत जर का इकडे फिरकलास ना तर बघ. आणि तो जोरात पंकजला ढकलून देतो. पंकज रस्त्यावर बाहेर पडलेला असतो. त्याच्या तोंडाला सगळीकडे माती लागलेली असते. पंकज त्यांच्या हातापाया पडत असतो पण काहीच उपयोग झालेला नसतो. शेवटी पंकज तिथून निघून जातो. पंकज निघून गेल्यानंतर खूपच राग त्या दुकान मालकाला आलेला असतो आणि त्याने सत्याला फोन केलेला असतो. तेव्हा लगेच सत्या बोलतो, हो काका, तुम्ही मला अचानक का फोन केला? त्यावेळेला लगेच ते काका बोलतात, सत्यजित, अरे तुझ्यावरती विश्वास ठेवला होता पण सत्यजित आमच्या विश्वासाला मात्र तडा दिला. सत्यजित, तुझ्या भावाने माझ्या दुकानाची पूर्णपणे वाट लावली. तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, काका तुम्ही शांत व्हा. मला कळतंय पण काका मी तरी काय करणार? त्याचा स्वभावच आहे तो. खरं तर मी विश्वास ठेवून त्याच्यावरती खूप मोठी चूक केली. मी चूकच करायला नको होती. त्यावेळेला लगेच ते काका बोलतात, सत्यजित, अरे तुझा जो चांगुलपणा आहे ना तो तुझ्या भावामध्ये अजिबात नाही आणि याचंच मला वाईट वाटतं. सत्यजित, अरे काय करायचं बोल ना. तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, नको त्या गोष्टींचा विचारच करू नका. त्यावेळेला लगेच ते काका बोलतात, सत्यजित, तुला फक्त एकच गोष्ट सांगायला फोन केलाय कारण तू माझी मदत केली होतीस आणि माझं कर्तव्य आहे ते. खरं सांगू सत्यजित, मी तुझ्या भावाला धक्के मारून बाहेर काढलंय. यापुढे मी हे दुकान त्याच्या हातात देणार नाही.
तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, काका दुकान तुमचं आहे, निर्णय तुमचाच असणार. तुम्ही निर्णय घेतलात ना, काहीच हरकत नाही, मला दुसरं काही नको. तेव्हा मात्र सत्यजितने फोन ठेवलेला असतो. सत्यजित मोठ्याने बोलतो, काय करू या पंकजचं मी, मला तर समजतच नाही. प्रत्येक वेळेला हा पंकज असाच वागतो आणि सगळ्यांना तोंडावर पाडतो. इकडे पंकज घरात आलेला असतो, त्याच्या तोंडाला पूर्णपणे माती लागलेली असते. तेव्हा निरूपा बोलते, पंकज अरे बबड्या काय झालं तुला. तेव्हा लगेच सत्यजित तिथे येतो आणि मोठ्याने बोलतो, निरूपा अगं दुसरं काय होणार आहे, विचार त्याला काय झालं ते. निरूपा अगं तुझ्या या लेकाने माती खाल्लीच. तेव्हा सुधाकरराव बोलता, सत्यजित अरे शांत हो, काय झालंय. तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, बाप अरे त्या दुकान मालकाने ह्याला हकलून लावलं, ह्याला फरफटत कुत्र्यासारखं बाहेर काढलं आणि ढकलून दिलं. बाप अरे करायचं काय सांग ना तू, मला तर खरंच समजत नाहीये काय करावं ते. तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, पंकज हे सर्व खरं आहे. त्यावेळेला लगेच पंकज खाली मान घालतो. त्यावेळेला निरूपा पंकजच्या कानाखाली मारायला सुरुवात करते आणि पंकजला बोलते, काय करू मी तुझं पंकज, काय करू. अरे तुझ्या बापाने तुला 5 लाख रुपये दिले, पण त्या 5 लाखाचं सुद्धा तुला पैसे वाढवता आले नाहीत. पंकज अरे प्रत्येक वेळेला तू चुकतोसच का, प्रत्येक वेळेला तू मला तोंडावर आपटतोस. खरं सांगायचं तर हे सर्व तुझ्यामुळे घडतंय पंकज, तू आहेस याला मेन कारणीभूत. तेव्हा लगेच पंकज बोलतो, मम्मा अगं तूच असं केलंस तर मी काय करू. तेव्हा लगेच मीरा बोलते, आता सुद्धा सासूबाई तुम्ही त्याला पाठीशीच घाला, कारण तुम्ही दुसरं काही करू शकत नाही सासूबाई, तुम्ही तर त्याला पाठीशीच घालणार, मला पूर्णपणे खात्री आहे. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, निरूपा अगं त्याला पाठीशी घालणं सोड, त्यामुळे त्याच्या आयुष्याची वाट लागत चाललीये. निरूपा अगं तुला काही गोष्टी कळतच नाहीयेत, अगं तो पंकज किती विचित्र वागतोय तुला समजतंय तरी का. तेव्हा लगेच मोठ्याने पंकज बोलतो, बस झाला, येता जाता मला टोमणे मारायची गरज नाही आणि माझ्याशी या विषयावर बोलायची तर गरजच नाही, नीट बोलायचं माझ्याशी. तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात. त्यावेळेला आजी बोलते, काही बोलून हिच्याशी उपयोग नाहीये, आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि खरं सांगू निरूपा कधीच सुधारणार नाही आणि तिच्या या बबड्याला तर ती सुधरूच देणार नाही. तेव्हा मात्र निरूपा बोलते, नाही सासूबाई, आजपर्यंत मी चुकीचे वागले, पण आता नाही सासूबाई, आता मात्र बस झालं. सासूबाई प्रत्येक वेळेला मी बबड्याला पाठीशी घातलं असंच तुमचं म्हणणं आहे ना, पण आता मात्र मला त्याला पाठीशी घालायचं नाही. त्याने ज्या चुका केल्या त्याची शिक्षा मात्र मला त्याला द्यायचीच आहे आणि काही झालं तरी त्याला त्याची शिक्षाही मिळणारच. सासूबाई आता मात्र मी त्याला सोडणार नाही. तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात. त्यावेळेला सुधाकरराव मोठ्याने बोलतात, निरूपा बरं झालं, आता तरी तुझी अक्कल ठिकाण्यावर आली. निरूपा एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं ना तरी सुद्धा या बबड्याला पाठीशी घालू नकोस, नाहीतर सगळं वाटोळं करून घेशील. आणि देविका, नवऱ्याची साथ आहे ना, आता तू अजिबात सोडू नकोस, कारण त्याला याच गोष्टीमध्ये तू साथ करत राहा, म्हणजे नवरा तुझा काहीही करू शकणार नाही. देविका तुला काही गोष्टी कळत नाहीत म्हणून तू अशी वागतेस. तेव्हा लगेच देविका म्हणते, पंकज कधी सुधारशील तू. पंकज मला तर कळतच नाहीये तुझं काय करावं ते. तेव्हा लगेच पंकज बोलतो, काय करायचं म्हणजे काहीच करू शकत नाही, आता तुम्ही सर्वांनी बघा मी काय करतो ते. तेव्हा लगेच निरूपा बोलते, तुझ्या या फुशारक्या धमक्या आहेत ना त्या तुझ्याजवळ ठेव आणि आम्हाला नको ती स्वप्न नको दाखवूस, कारण तू काहीच करू शकत नाहीस याची मला खात्री पटली. तेव्हा पंकज बोलतो, मम्मा तूच जर का माझ्याकडे अशी पाठ फिरवलीस तर मी काय करू. तेव्हा लगेच सत्यजित म्हणतो, काय आहे ना
पंकज, तुला किती वेळा सांगितलं, जरा तरी विचार करत जा. घरचा मोठा मुलगा आहेस तू. घरच्या जबाबदाऱ्या स्वीकारत जा. पण नाही, घरच्या जबाबदाऱ्या तर तू पार पाडतच नाहीस. पण नको ती नाटकं मात्र करतोस. पंकज, प्रत्येक वेळेला तुला फुकटच खायचं असतं. अरे स्वतः जरा कष्ट कर. जरा कष्ट केलेस ना तर त्या कष्टाने आलेला पैसा आपल्याला किती सुख, किती आनंद देऊन जातो या गोष्टी तुला कळतील. तेव्हा मात्र तिला खूपच आनंद झालेला असतो. त्यावेळेला लगेच निरूपा बोलते, खरं सांगू सत्यजित, अरे या गोष्टी त्याला नाही पटणार. कारण मुळात कष्ट करणं हे त्याला कधीच पटू शकत नाही. आणि मला याच गोष्टीचं खूप वाईट वाटतंय. आता मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच सुधाकरराव बोलतात, पुरे चला आता पंकज, हातातनं दुकान तर घालवलंस, आता मात्र स्वतः विचार कर नक्की काय करायचं ते. पंकज, आता एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता कोणत्याच गोष्टींचा विचारच करायचा नाही. पंकज, आता तुझ्या आयुष्याचं काय करायचं ते तू बघ. तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो. इकडे मीरा देविकाला म्हणते, देविका बघितलंस, या पंकजच्या जीवावरती तू किती उड्या मारत होतीस. त्याला जे दुकान मिळालं होतं ना ते माझ्या नवऱ्याच्या विश्वासावर. पण तू मात्र जो खोटेपणा केलास ना देविका, तो चुकीचा होता. ज्या सत्यजित गायकवाडने तुम्हाला ते दुकान मिळवून दिलं त्या सत्यजित वरती तुम्ही मात्र खोटा आरोप केलात. आणि याच गोष्टीचं मला वाईट वाटतंय. असं वागून तुम्हाला काय मिळालं. तेव्हा मात्र निरूपा बोलते, जाऊ देत ना मीरा, खरं तर या सर्व गोष्टींमध्ये चुकी माझी सुद्धा आहे. मी सुद्धा तेवढीच सहभागी आहे. आणि मला आता या गोष्टींचा खूप विचार करावा लागतोय. तेवढ्यात लगेच मोठ्याने सत्यजित बोलतो, आता सगळं संपलं. पंकज, स्वतःहून स्वतःच्या आयुष्याची माती केलीस. पंकज, अरे आमचं जाऊ देत रे, पण त्या निरूपाचा तुझ्यावरती खूप विश्वास आहे. तिच्या अपेक्षा आहेत तुझ्याकडून. आणि तुझं सुद्धा कर्तव्य आहे की तिची स्वप्न पूर्ण करायची. पण तू मात्र ज्या निर्लज्ज पद्धतीने वागतोस ना ती पद्धत चुकीची आहे. पंकज, काय करायचं तुझं मला तर कळतच नाही. तेव्हा लगेच पंकज बोलतो, अरे चुकलं माझं, किती वेळा तुमची माफी मागू, प्लीज मला माफ करा ना. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, हे असं बोललं की झालं का. पंकज, आता या विषयावर तर मला काही एक बोलायचं नाही. आता सगळं काही संपल्यात जमा आहे. त्यावेळेला लगेच पंकज खूपच चिडलेला असतो. तेव्हा मात्र सुधाकरराव मोठ्याने बोलतात, आता मात्र सगळं काही संपल्यात जमा. काय करू मी, मलाच कळत नाही. त्यावेळेला लगेच निरूपा सुधाकररावांना बोलते, अहो मला माफ करा, माझं चुकलं. प्रत्येक वेळेला मी बबड्याची साथ दिली. सत्यजित, मी तुझे पाय धरते आणि तुझी माफी मागते. या पंकजच्या बाबतीत आणखीन काहीतरी निर्णय घे. तेव्हा सत्यजित बोलतो, नाही निरूपा, मी पंकजच्या बाबतीत आता कोणताच निर्णय घेणार नाही, कारण पंकज त्या लायकीचाच नाहीये. आता सगळं काही संपल्यात जमा आहे निरूपा, आणि मला आता या गोष्टींना अजिबात पाठिंबा द्यायचा नाही. तेव्हा मात्र निरूपा सत्याला बोलते, सत्यजित, मला कळतंय तू माझ्यावरती चिडला आहेस. तुला कदाचित असंच वाटत असणार की हे सर्व जे काही आहे ते मला माहिती होतं, पण खरंच सांगते मला यातलं काहीच माहिती नव्हतं. तेव्हा लगेच मीरा बोलते, सासूबाई, माझ्या नवऱ्याला बेटीस धरणं सोडा, कारण प्रत्येक वेळेला जे तुम्ही वागता ना ते चुकीचंच वागता. सासूबाई, किती वेळा सांगायचं तुम्हाला तुमचा हा पंकज कसा आहे ते, पण तुम्हाला मात्र कळतच नाही. तुम्ही मात्र स्वतःचा तोच विचार करता सासूबाई. आता मात्र माझा नवरा तुमच्या या पंकजच्या बाबतीत कोणताच निर्णय घेणार नाही. आणि प्लीज सासूबाई, या सर्व गोष्टी थांबवा.
कारण मला खरंच या गोष्टींचा खूप पश्चाताप व्हायला लागलाय. तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते. त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात, आता सगळं संपलं. त्यावेळेला लगेच निरूपा बोलते, मी सगळ्यांची तुमची माफी मागते. यापुढे पंकजच्या कोणत्याच गोष्टींमध्ये मी इन्व्हॉल्व नसणार. त्याला काय करायचंय ते करू दे, पण मी मात्र त्याला साथ देणार नाही. आणि आता बबड्या, तू कितीही काहीही कर तरी सुद्धा मी तुला अजिबात कोणत्याच गोष्टीसाठी वाचवणार नाहीये. त्यामुळे तू स्वतःच्या हालचाली आता स्वतः कर. यापुढे मदतीची अपेक्षा माझ्याकडून तरी करू नकोस. आणि निरूपा तिथून जात असते तेव्हा पंकज, मम्मा अगं असं काय करतेस? मम्मा प्लीज विश्वास ठेव ना. पण निरूपा मात्र त्याच्याकडे पाठच फिरवते आणि तिथून निघून जाते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर निरूपा आता पंकजशी वाईट वागू शकेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.